नमस्कार मित्रांनो, वेळ झाली 5:54. आपण निघलोय CNG फिल करायला. हाफ टाकी आहे. काल आपण हाफ डे घेतला होता, काम होतं थोडंसं, सो व्हिडिओ नाही आली. आणि आज आपण प्रयत्न करू आपलं टार्गेट अचीव करण्याचं, कारण आता बरेच दिवस झाले टार्गेट पूर्ण नाही झालं. मध्ये गाडी सर्व्हिसिंग वगैरे बराच खर्च झालाय. सो आपण ट्राय करू की ते मॅक्झिमम आपल्याला आज काम करता येईल, कारण मंडे पण आहे, सगळं व्यवस्थित असतं. सॅटर्डे संडेला IT वाल्यांना ऑफ असतं, सो काम थोडंसं कमी होतं माझं, कारण मी मॉर्निंगला निघतो लवकर. तर ठीक आहे, बघूया. आज आपली सुरुवात कोणाकडनं होती. आधी गॅस फिल करू पटकन. अर्ध्या टाकीपेक्षा वरती आहे म्हणले होती, 300-350 CNG बसायला पाहिजे. बघू किती होते काम, आपलं करतो अपडेट. रॅपिडोकडनं फर्स्ट राईड भेटली होती आपल्याला 7 किलोमीटरची, 6 का 7 किलोमीटरची. 150 रुपये कस्टमरचं बिल झाले. कस्टमरला केले ड्रॉप आणि आपण आता थेरगावला आहे. तर बघूया इथनं आता कुठं राईड भेटते आपल्याला, करतो अपडेट. रॅपिडोकडनं आपल्याला एक राईड भेटली, मोठी राईड होती, 395 काहीतरी. तर मी काय पटकन ॲक्सेप्ट केली, लोकेशन काय बघितलं नाही. ती 150 रुपयाची राईड कंप्लीट केल्यानंतर आपण पुढं आलो. रॅपिडोकडनं सेकंड राईड भेटली आपल्याला, तळेगावची नूतन इंजिनिअरिंग कॉलेज काहीतरी आहे. 23 किलोमीटर होतं. टोल वगैरे त्यामध्ये इन्क्लूड होतं. आपल्याला टोटल 414 रुपये भेटलेत. 60 रुपये टोलचे एक्स्ट्रा भेटलेले आहेत. तर टोल काहीतरी 47 रुपये कटतो वाटतं. 47 आहे सोमटणेचा. तर आता इथं आलो. आता ओला उबेर बाकी ॲप पण केलेच चालू. आता इथनं राईड कुठं पडते बघूया. टाइम झालाय 7:21. आपलं अर्निंग झाले 564 रुपये. पण आता इथनं लवकर भेटणं मुश्किल आहे. सो बघतो आता. ओला आली एक राईड पडली. मग अशी बोलताच राहिला आपल्याला. तिथनं एक राईड पडली होती उबेरकडनं, थाथवड्याची. DUP कॉलेज काहीतरी हायवेलाच, वाकडच्या इथं, वाकड ना त्या हायवेला, बँगलोर हायवेला. सो कस्टमरला केलं ड्रॉप. कस्टमरचं बिल झालं 365 रुपये. आपल्याला 244 दिले, त्यामध्ये 47 रुपयाचा टोल इन्क्लूड आहे. पण ते आपल्याला 244च भेटलेले आहेत आणि त्यातनं आपलं टोल कटलाय. तर हे नेहमीच मला एकदा उबेरच्या ऑफिसला जायचं, नेमका हा हिशोब असतो कसं त्यांचा विचारायचे. टोलचं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, पण ते कुठं रिफंड होतात. त्यांनी दिले रिफंड, पण ते कधी कुठं भेटतात आपल्याला ते एकदा मला जाऊन क्लिअर करायचे. सो आता इथनं बघूया. टाइम झालाय 7:54. गाडी चालली 57 किलोमीटर. आपले 565 आणि 245, 6, 7, 800 आपलं अर्निंग झालेलं आहे. ठीक आहे, करतो अपडेट. इथनं कुठं जातोय ते. इथनं आपल्याला राईड पडली कोरेगाव पार्कची. 300 काहीतरी 45 का फेर दाखवले. 25 रुपये बूस्ट. आता बघू आता बूस्ट भेटतोय का नाही आपल्याला. राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. कस्टमरच्या लोकेशनला चालू. तिथनं आपण थोडंसं आलो होतो पुढं, ब्रिज खालनं वळून वाकड साईडला चाललो होतो, विजन 9 मॉलपासून. पण त्यांच्या त्या रूट होता तो की 25 रुपये जिथनं भेटणार 7 ते 900 मध्ये. मी त्याच्या याच्यात आत थांबलो आणि तिथनं एक राईड पडली, ती एक्सेप्ट केली. आता मॉर्निंगची सकाळी कोरेगाव पार्क असेल तिकडं, काय एवढी कोंडवत्या साईडला आहे, गर्दी असेल तर ठीक आहे. बघूया, आपलं एक टार्गेट पूर्ण होईल. करतो अपडेट राईड पूर्ण झाल्यानंतर. आपण आलो एका कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरला ड्रॉप केले. 1 मिनिट राईड पडते. एक राईड पडली उबेरकडनं आपल्याला परत. ती आळंदी फाटा दाखवली. 380 काहीतरी फेर दाखवलाय. ठीक आहे, मोठ्या मोठ्या राईड आहेत, बरं वाटतं असंच. 4.1 किलोमीटरचं काहीतरी पिकअप आहे. कस्टमरच्या पिकअप लोकेशनला चाललोय कोरेगाव पार्कमधनं. आणि करतो नंतर मग अपडेट कंप्लीट झाल्यानंतर. कोरेगाव पार्क आपल्याला जी राईड भेटली होती बॉश कंपनीची, आळंदी फाट्याची, ती सोडलंय आपण कस्टमरला ते इथं गेटवर. आणि चाललोय आपल्या चाकण फाट्यावर. चाकणची इथं चाकण MIDC आलंय आपण. आता कस्टमरचं बिल झालं 471. 365 रुपये आपल्याला दिलेत. तर बहुतेक आपलं अर्निंग झाले 1,500च्या आसपास. टाइम झालाय 10:41. आज सगळ्या लॉंग राईड भेटलेल्या आहेत. उबेरकडनं पण, रॅपिडोकडनं विशेष मोठी भेटली. रॅपिडोमध्ये अर्निंग जास्त होतं. आणि ठीक आहे, 10:01. आता इथनं तर भेटणार नाही आहे, थोडंसं आपल्याला चौकाकडे जावं लागेल. तर हा चाकण MIDC इथं आधी पण 1-2 वेळेस आलेलो आहे आपण. तर ठीक आहे, तर इथनं बघूया मोशीला जावं लागते का इथनंच राईड पडते आपल्याला. हळूहळू आपण सरकत राहू पुढं आणि बघू कुठं राईड पडते. ठीक आहे, करतो. उबेरकडनं इथनं लगेच 1 किलोमीटर पासून आपल्याला राईड भेटली आहे निगडीची. 2 किलोमीटरचं पिकअप आहे. चाललंय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. 225 का
आपल्याला फेर दाखवलाय. सो ठीक आहे, करूया कस्टमरला पिकअप आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट की किती आपल्याला भेटले, कस्टमरचं बिल किती होतं आणि वेळ किती लागला आपल्याला सांगतोय मी, करतो अपडेट. आलोय आपण कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला निगडीला. चाकणपासून घेतलं होतं आपल्याला 13 किलोमीटरची काही तर राईड होती. आपल्याला 205 रुपये भेटले. कस्टमरचं बिल 222 रुपये झाले. आणि आता वेळ झाली 11:18. गाडी चालली 139.8 आणि टोटल अर्निंग झालं आपलं 1708 रुपये. तर ठीक आहे, कवर तर केलं आपण आणि एक्स्ट्रा पण झाले. आणि 4 गाड्या CNG आहे. तर बघूया इथनं आता कुठं राईड भेटते आपल्याला, करतो. छोटीशी भेटली होती एक राईड उबेरकडनं, 4 किलोमीटर 4.75 किलोमीटरची राईड होती. पटकन मेट्रो स्टेशनला सोडायचं होतं चिंचवडमध्येच, तर सोडले. 80 रुपये आपल्याला दिलेत. कस्टमरचं बिल झालं 104. वेळ झालाय 11:41. आता इथनं हळूहळू छोट्या राईड भेटणार, कारण आता दुपार झाली. तर बघूया आता इथनं पुढे जातोय आपण, करतो अपडेट. निगडी मेट्रो स्टेशन पासून जिथं आपण कस्टमरला सोडलं तिथूनच एक 200 मीटरवरच आपल्याला एक राईड भेटली. परत महिंद्राला आलोय चाकण MIDC मध्ये ठातवडेला. तर कस्टमरचं बिल जातं 274, आपल्याला दिले 201. तर आपला आज अर्निंग झाले 1989. वेळ झाली आहे 12:15 आणि गाडी चालली 161. नॉनस्टॉप आपण राईड घेतोय. काय खाल्लेलं पण नाही, काय नाही, कंटिन्यू सकाळपासून 5:30 पावणे 6 पासून आपण निघलोय. बघू आता भूक पण लागली आहे. आता एखादी राईड बघू आपली. गो टू 3 गाड्या CNG राहिल्यात. बघू आता इथनं तर नाही, परत मला रोडला जावं लागेल. ठीक आहे, करतो अपडेट.